तर उद्या देखील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये 20 ऑगस्ट 2026 ला दुपारी 4 वाजता परत बैठकीचं आयोजन केलेलं आहे। बैठकीत प्रकल्प व्यवस्थापन, कंपनी, कंत्राटदार तथा संघटना प्रतिनिधी सह कामगार बांधव उद्या जात आहेत। आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्यावर आम्ही बिलकुल अटळ आहोत। जोपर्यंत आमच्या न्याय मागण्या संपूर्णतः मान्य होत नाही तोपर्यंत आमचं पेंडॉल, आमचा मंडप आम्ही हटू देणार नाही। कारण कामगाराचे हक्क आहेत, शासन प्रशासनाने याची दखल घ्यावी। जर ते या प्रकरणी बेदखल करत असतील तर आम्ही नियमानुसार आणि संविधानाच्या चौकटीत राहून आमचं हे आंदोलन जारीच राहणार आहे, असा आमचा हा इशारा आहे। हम एक है, आवाज दो, हम एक है। रोजंदारी मजदूर सेनेचा जय हो, रोजंदारी मजदूर सेनेचा जय हो। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो। असा कसा देत नाही, इलेक्शन नाही, असा कसा देत नाही, इलेक्शन नाही। हा मुद्दा आहे पारस एफजीडी प्रकल्पातील कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट पासून ते बेमुदत आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे। सर्वात प्रथम आपलं विदर्भ 360 चॅनलचं आम्ही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं गोरगरीब कामगाराची जाण, गोरगरीब कामगाराची तळमळ आपल्या चॅनलला आहे आणि म्हणूनच आपण गोरगरीब कामगाराच्या व्यथा आणि वेदना शासन प्रशासनापर्यंत पोहोचत आहात। याबद्दल पुन्हाचे आपले आभार। पारस एफजीडी प्रकल्पातील कामगारांच्या न्याय मागण्या रीतसर आहेत, कायदेशीर आहेत। प्रकल्पाच्या किमान वेतनाचा फरक, एफजीडी प्रकल्प हा ओएनडीएम मध्ये येत नाही असे पत्र देखील ओएनडीएमच्या संबंधित अधिकाऱ्याचे आम्हाला आलेले आहेत महानिर्मितीच्या। त्यामुळं पारस एफजीडी प्रकल्प हा भुसावळच्या अंडरटेक मध्ये होते आणि त्या ठिकाणी पारस एफजीडी प्रकल्पामध्ये कंत्राटी कामगार 60 ते 70 कामगार काम करत आहेत। या 60 ते 70 कामगाराला कोणतीही सूचना न देता बेकायदेशीररित्या कामावरून कमी केलेलं आहे। कामावरून कमी करत असताना नियमानुसार, कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट नुसार त्यांना लेखी सूचना दिली पाहिजे, नोटीस दिली पाहिजे, हा नियम आहे। परंतु कंपनी असेल, कंत्राटदार असेल, महानिर्मिती प्रकल्प असेल, ते कायद्याला झुगारून कामगाराचे हक्क आणि अधिकार डावलण्याचा सातत्यानं प्रयत्न करीत आहेत। म्हणून आज जवळपास 7वा दिवस आमरण उपोषण कर्त्याचा आहे आणि आमरण उपोषण कर्त्याचा एकच मागणी अशी आहे प्रामुख्याने आणि सातत्यानं की प्रकल्पाच्या किमान वेतनाचा फरक, किमान बोनस, सरसकट किमान घरभाडे, वार्षिक रजेचा पगार आणि 1 महिन्याचा नोटीस पे अशा आमच्या प्रमुख 5 मागण्या आहेत। या मागण्याविषयी संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये दिनांक 14 ऑगस्टला देखील बैठक संपन्न झाली। बैठकीमध्ये महानिर्मिती प्रकल्पाचे प्रतिनिधी, कंपनी कंत्राटदाराचे प्रतिनिधी आणि संघटना प्रतिनिधी तमाम कामगार बांधव या बैठकीला उपस्थित होते। बैठकीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त माननीय राहुल काळे साहेबांनी, कारण त्यांनाही कायद्याची फार जाण आहे, ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, आम्ही सांगितल्याप्रमाणे की साहेब आम्हाला किमान वेतनाचा फरक मिळाला पाहिजे, प्रकल्पाचा किमान बोनस मिळाले पाहिजे, किमान घरभाडे मिळाले पाहिजे, किमान वार्षिक रजेचा पगार मिळाला पाहिजे आणि नोटीस पे सुद्धा मिळाला पाहिजे। त्यांनी सुद्धा ह्या मागण्या आपल्या बिलकुल रास्त आहेत आणि कायद्याला धरून आहेत असं त्यांनी सांगितले आहे। त्याप्रमाणे कंपनी कंत्राटदाराला त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की ह्या ज्या कामगारांच्या उपोषणकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण तात्काळ सोडवण्यात याव्या। याबद्दल त्यांनी 14/8 स्पष्ट निर्देश दिले आणि 14/8 हे सर्व आमचा लेखाजोखा त्यांनी व्हॉट्सअप कॉपीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दुसरी तारीख कालची म्हणजे 18 ऑगस्टला परत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये आम्ही सातत्याने हीच मुद्दे जे आहेत हे आम्ही मांडत आहोत, परंतु या मुद्द्याला, या कायदेशीर मुद्द्याला महानिर्मिती प्रकल्प केवळ बघ्याची भूमिका घेत आहे आणि कंपनी कंत्राटदाराला समोर करत आहे। आमचं एकच म्हणणं आहे की देशामध्ये शासन आहे, प्रशासन आहे,
नियमानुसार जो कंत्राटी कामगार आहे तो कष्ट करणारा आहे, त्याच्या कष्टाचं त्याच्या हक्काचा मोबदला त्याला मिळालाच पाहिजे. जोपर्यंत या आमच्या आमरण उपोषणकर्त्याला त्याच्या फुल अँड फायनलचा पगार पूर्ण त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही या मंडपातून हटणार नाही, असा जाहीर इशारा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष म्हणून मी भाई जी.एम. भालेराव देत आहोत. भारत माता की भारत माता की रोजंदारी मजदूर सेनेचा रोजंदारी मजदूर सेनेचा आवाज दो आवाज दो आवाज दो डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा डॉक्टर आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा